तू रे माझा मित्र आजच्या भागाची सुरुवात होते वल्लरीपासून. तर आता इथे वल्लरी काहीतरी वाचत बसलेली असते. तर तेवढ्यात आता तिला सैतान ह्या नावाचा मेसेज येतो. तर आता ती उघडून बघते तर काय ही तर सेल्फी आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, उदयकांत राजा शिर्के हा राजा शिर्केंच्या बंगल्यासमोर थांबून सेल्फी काढलेला असतो आणि आता तो सेंड केलेला असतो वल्लरीला. तर आता इथे वल्लरी म्हणते, अरे देवा, हा माणूस इथे येऊन बसलाय. एक नंबरचा नीच माणूस आहे, नीच असं म्हणते आता इथे. कुठून वाईट काळ आला आणि ह्या माणसासोबत डील करून बसले मी, असं म्हणते वल्लरी. तर आता तिला खूप टेन्शन येत आणि बाहेर जाते ती आता इथे. तर आता पळत जाते ती आणि आता तिच्या समोरच असतो उदयकांत. हा हा करतो, ऍक्टिंग करतो तिची. आता कशी आलीस धावत धावत, असं म्हणतो उदयकांत. हा अहो तुम्ही इथे काय करताय, असं म्हणते आता इथे वल्लरी. माझे फोन्स उचलले नाही तर काय होऊ शकतं हे कळलं ना तुला, असं म्हणतो आता इथे तो. 50 लाखांपेक्षा एक पैसा कमी घेणार नाही मी, असं म्हणतो आता इथे उदयकांत. काय झाली का पैशांची सोय, असं म्हणतो तो. होय करते मी पैशांची सोय. झाली का सोय, झाली का सोय असं विचारल्यावर काय लवकर सोय होणार आहे का? आणि 50 लाख काय छोटी रक्कम वाटते काय तुम्हाला? एवढा कोट्यावधींचा राज्य निर्माण करून ठेवले माझ्या पुतण्याने, त्यात 50 लाखांच्या अफरातफर कुणाला कळणार आहे, असं म्हणतो आता इथे उदयकांत. आणि तुझ्यासारखी हलकटबाई तर सहज करू शकते ते, तू फक्त कारणच, असं म्हणतो तो हळूहळू. असं म्हणते इथे वल्लरी, हळू बोला ओ प्लीज. खोटं कारण देतेस, असं म्हणतो तो. नाही हो, मी खोटं कारण नाही देते, असं म्हणते आता इथे वल्लरी. मी खरं सांगते, मी स्वतः करणारच आहे सोय, असं म्हणते ती. जाऊ दे, तुझी तुझी तशी लायकी नाही पैसे द्यायची. मी जातो घरात जातो आणि सगळ्यांना सांगतो की रमाकांतची खोटी बदनामी करण्यात तुझाही हात होता, असं म्हणतो आता इथे उदयकांत. नाही नाही नाही, नको ना प्लीज, असं नको करू, असं म्हणतात ते वल्लरी. नाही नाही नाही, असं म्हणतो आता इथे उदयकांत. तुझ्या नाटकांना बळी नाही पडणार मी, असं म्हणतो उदयकांत. अहो नाटकं नाही करत आहे मी, खरंच सांगते, असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता तो म्हणतो, ह्या पोकळ धमक्या समजू नकोस, असं म्हणतो आता इथे उदयकांत. जो माणूस स्वतःच्या सख्ख्या भावाला उद्ध्वस्त करू शकतो त्याला तुझ्यासारख्या बाईला संपवायला वेळ लागणार नाही, असं म्हणतो आता इथे उदयकांत. तुला खरं सांगते मी की मी पैशांची सोय करेन, असं म्हणते वल्लरी. 48 तासाची वेळ आहे तुझ्याकडे. 48 तासांचा मला पैसे मिळाले नाहीत ना, तर तू त्या पत्रकार श्रीकांत धुमाळ सोबत रमाकांतच्या विरोधात रचलेला कट सगळ्या जगासमोर आणेन मी, असं म्हणतो आता इथे उदयकांत. तर मी तर बर्बाद झालोच आहे, तुलाही बर्बाद, असं म्हणतो आता इथे उदयकांत. तर वल्लरी माफी मागते, तुला बरबाद करेन मी, असं म्हणतो आता इथे उदयकांत. जाऊन जाऊन सुरू झालंय तुझं, असं म्हणतो आता इथे उदयकांत. येणाऱ्या 48 तासात जर पैसे नाही दिलेत ना, तर तुला रस्त्यावर आणेन. हा उदयकांत राजा शिर्के, असं म्हणतो आता इथे तो. तू असं म्हणून थुकतो. अहो, असं म्हणते आता इथे वल्लरीने जिंकून जातो तिथून आता इथे उदयकांत. तर आता इथे राग येतो खूप वल्लरीला. कुठून आणून 50 लाख, असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, काहीतरी प्लॅन आखत असते ती. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ईश्वरी काहीतरी स्वयंपाक करत असते. भगवान, असं म्हणते आता इथे ईश्वरी. आता हे बटाटे पटकन गार व्हायला हवेत, असं म्हणते आता इथे ईश्वरी. जाऊ दे, कोण वाट बघत बसणार आहे गारवायची, असं म्हणते ती. तेवढ्याच आता इथे अर्णव येतो आणि म्हणतो माझी ब्लॅक कॉफी. तर आता इथे ईश्वरी म्हणते होय, रेडी करून ठेवली आहे. तर आता इथे अर्णव बघतो ईश्वरीकडे बघा प्रेक्षक हो, आणि ती सोलत असते आता इथे बटाटे. तर आता इथे अर्णव बघतो तिच्याकडे. अहो सर, असं म्हणते ईश्वरी, मी करते, तुम्ही कशाला हात धरताय, असं म्हणते ईश्वरी. तुला ढाटबाटी केल्यानंतर असिस्ट केले ना तुला, तर मला सवय झाली तुला मदत करायची, असं म्हणतो अर्णव. असं म्हणते आता इथे ईश्वरी. सर अहो, असं म्हणते ईश्वरी, चटके लागतील, तुझ्या पण लागतातच आहेत ना, असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी बटाटे सोलत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव सांगतो तिला, फोकमध्ये गरम बटाटा घालायचा आणि मग पील करायचं, असं म्हणतो आता इथे अर्णव. इझी, असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी म्हणते वाव बढिया, असं म्हणते आता इथे ईश्वरी. मला माहितीच नव्हतं सर, असं म्हणते ईश्वरी. पण तुम्हाला कसं कळलं हा, असं म्हणते आता ईश्वरी. मला नाही वाटत की तुम्ही अख्ख्या जिंदगीत कधी किचन मध्ये येऊन बटाटे सोलले असतील, असं म्हणते ईश्वरी. आईने एकदा सांगितलं होतं, असं म्हणतो तो. लक्षात राहिला. ते कशी असेल, असं म्हणतो अर्णव. काय करत असेल, कधी एकदा घरी परत येते असं झालंय, असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी बघतच सांगते तिच्याकडे. सर फिकर नॉट, आपला आतापर्यंत रिपोर्ट कार्ड खूप चांगलं आहे. आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण बनवलं, डब्याचं इंतजाम केला, आपण प्रगतीच्या मार्गावर आहोत. तो हळू ताईंचा राग शांत होईल आणि त्या घरी परत येतील, असं म्हणते आता इथे अंजली. नक्की, असं म्हणते ती. आय होप, असं म्हणतो आता इथे अर्णव. उम्मीद पे दुनिया कायम है सर, असं म्हणते ईश्वरी. मी करते, असं म्हणते ईश्वरी. आणि आता ती बटाटे सोलते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव बघतच असतो ईश्वरीकडे. तर आता इथे अर्णवकडे ईश्वरी सुद्धा बघते. तर आता इथे वल्लरीला दाखवले. तर आता वल्लरी आपल्या खोलीमध्ये येते बघा प्रेक्षक हो, हलत हलत. रोजच्या व्यवहारातलेच पैसे काढावे लागतील, कुणाला कळणार नाही हातच्या पद्धतीने. काय करू, असं म्हणते आता इथे वल्लरी. शिर्के, असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता ती कॉल करते त्याला. हॅलो, बोला मॅडम, असं म्हणतो शिर्के.
शिर्के माझे बिल आणि वाउचर्स सबमिट करणार होतास ना असं म्हणते वल्लरी. त्यासाठीच अंजली मॅमना भेटायला चालू असं म्हणतो. जरा घाई करा लवकर असं म्हणते आता इथे वल्लरी. हो मॅडम असं म्हणतो इथे शिर्के. आणि तुमची बिल असल्यावर अंजली ते नक्कीच सेंड करतात माहितीये तुम्हाला असं म्हणतो. तर आता इथे वल्लरी म्हणते हो माहितीये मला, पण जरा घाई करा हा असं म्हणते आता इथे वल्लरी. आजच क्लिअर करून घेतो सगळी बिल असं म्हणतो. आहो असं म्हणते अंजली राकेशला. गल्लीच्या कोपऱ्यावर जाऊन भाज्या घेऊन या, घरात काहीच भाज्या नाही तसं म्हणते आता इथे अंजली. चांगलं फुकटचं खात होतो तिथे, तर रोजच्या खर्चाचे वांदे झालेत या बावळटबाईमुळे असं म्हणतो इथे राकेश मनातल्या मनात. अंजली अक्का असं म्हणतो इथे राकेश. पण काय सकाळपासून जरा पोटात दुखते माझ्या ऐक असं म्हणून नाटक करायला लागतो तिथे राकेश. बहुतेक पाण्याचा परिणाम झाला असावा असं म्हणतो इथे तो. ऐक खूपच दुखते का असं म्हणते इथे अंजली. हो असं म्हणतो इथे राकेश. बापरे आपल्याकडे तर औषधं पण नाही आहेत. मी ना सविता त्यांच्या विचारते त्यांच्याकडे काय औषध आहेत का असं म्हणते इथे अंजली. नाहीतर मग काढच बनवते असं म्हणते अंजली. तर आता इथे मोठा पोट घेऊन जाते बघा प्रेक्षक होती बाहेर. तर एवढंच शिर्के येतो. मॅडम असं म्हणतो इथे शिर्के. शिर्के तुम्ही बोला ना असं म्हणते आता अंजली. मॅडम नेहमीप्रमाणे बिल साईन करायला आलं होतं, तुमच्या सह्या हव्यात असं म्हणतो. मी ना जरा गडबडीत आहे सध्या, तुम्ही फाईल्स ठेवून जाता का? मी साईन करून ठेवते म्हणजे संध्याकाळी तुम्ही घेऊन जा असं म्हणते आता इथे अंजली. ठीक आहे काहीच हरकत नाही असं म्हणते आता इथे शिर्के. संध्याकाळी हा असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे फाईल ओपन करून बघते बघा प्रेक्षक अंजली. ऐका ऐका असं करत असतो तिथे राकेश आणि खूप जरा दुखायला लागतं तिच्या. हो मी जरा औषधांचं बघते आलेच हा असं म्हणते अंजली. अंजलीचं कॅरेक्टर खूपच बावड दाखवलं ना प्रेक्षक, खूपच बावड. मला तर ही अंजली बाई तर खूप राग येतो बघा प्रेक्षक. हो म्हणजे स्वतःची कमाई नेली, भावाची कमाई लुटून आता ह्या नवऱ्याला सगळं देत असते. खरंच खूपच अजब आहे. तर आता इथे फाईल उघडून बघतो बघा प्रेक्षक राकेश आणि आता तो वाचायला लागतो. तर आता सगळे पेजेस बघतो तो. मामींची बिलं 5, 6, 15, 27 लाखांची बिलं असं म्हणतो आता इथे राकेश. आणि 7 लाख अदर एक्सपेन्स असं म्हणतो आता इथे राकेश. काहीतरी मोठा झोल दिसतोय असं म्हणतो आता इथे राकेश. मामी आता मला नैवेद्य दिल्याशिवाय तुमची बिलं काही पास होणार नाही असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे कॉल करतो बघा प्रेक्षक राकेश आणि आता फोन बाहेर काढतो तो. तर आता कॉल लावतो तो वल्लरीला. तर वल्लरी आता इथे कॉल घेते राकेशचा. जावई बापू असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे वल्लरी बोलायला लागते. हॅलो असं म्हणते आता इथे वल्लरी. जावई बापू असं म्हणते आता इथे वल्लरी. आज अचानक कशी काय आठवण काढलीत? बरं आहात ना दोघं असं म्हणते वल्लरी. आमचं राहू द्या ओ मामी असं म्हणते आता इथे राकेश. तर तुम्हीच मोठ्या प्रॉब्लेममध्ये सापडल्यासारखं वाटतं असं म्हणतो राकेश. असं का म्हणताय तुम्ही असं म्हणते आता इथे वल्लरी. नाही मामी मंथली बिल्स बघितले असं म्हणतो आता इथे राकेश. अहो किती खर्च लिहिलाय त्याच्यामध्ये आणि इतर खर्च 7 लाख लिहिलंय तुम्ही. 7 लाख असं म्हणतो आता इथे राकेश. काय म्हणजे एवढी काय अडचण आली अचानक असं म्हणतो आता इथे राकेश. ते असं म्हणते वल्लरी. ते मी सांगते ना तुम्हाला जावई बापू असं म्हणते ती. नेहमी सारखा कॉन्फिडन्स नाही आहे तुमच्या आवाजात मामी असं म्हणतो आता इथे राकेश. हे बघा जावई बापू. नो 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 मामी ह्या टोनमध्ये माझ्याशी बोलायचं नाही हा असं म्हणतो इथे राकेश. नाहीतर अंजली तुमचं एकही बिल पास करणार नाही कळलं का असं म्हणतो इथे राकेश. तर आता इथे अंजली म्हणते बरं 25,000 ठीक आहे असं म्हणते आता इथे अंजली. बस का मामी असं म्हणतो आता इथे राकेश. तुमचे 27 लाख आणि मला फक्त तर 50,000 असं म्हणते आता इथे वल्लरी. त्यापेक्षा जास्त मागू नका कारण मला ते देता येणार नाही, शक्य नाही तेच म्हणते आता इथे वल्लरी. ठीक आहे मग मी नाही विचारणार काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे असं म्हणतो आता इथे राकेश. माझा आखारीचा वाटा मला द्या असं म्हणतो आता इथे राकेश. जेणेकरून साई करून घ्यायची माझी जबाबदारी ठेवतो बाय असं म्हणतो आता इथे राकेश. आणि फोन ठेवतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे वल्लरी मध्ये तर आता इथे राकेश असा लागतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे शिर्के म्हणतो हा बघा नवीन फोन असं म्हणतो आता इथे शिर्के अर्णवला. आणि न्यू सिम कार्डही घातले त्याच्यामध्ये असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे शिर्के म्हणतो ओके. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक फोन घेतलेला असतो आणि मी सिम कार्ड घातलेला. तर आता ऐश्वर्याच्या बाजूला असते. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक फोन नंबर टाईप करतो. तर आता इथे तो म्हणतो बघूया आता कसा फोन उचलत नाही ते असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक तर आता इथे अननोन नंबरवरून फोन येतो बघा प्रेक्षक धुमाळला. तर आता इथे धुमाळ फोन घेतो आपल्या हातामध्ये. तर धुमाळ लपून बसलेला असतो ना. तर आता इथे धुमाळ म्हणतो हॅलो. तर हॅलो असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे फोन ठेवायची चूक करू नकोस. 20, 25, 50 लाख किती हवे ते सांग असं म्हणतो आता इथे अर्णव. मुद्द्याचं बोला असं म्हणतो आता इथे धुमाळ. आणि काय हवंय ते सांगा असं म्हणतो आता इथे धुमाळ बघा प्रेक्षक तर आता इथे ईश्वरी आपल्या हातामध्ये फोन घेते बघा प्रेक्षक घासलेलं रमाकांत राजशिर्के प्रकरण आठवत आहे ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. घाबरतो आता इथे धुमाळ. एका हॉटेलमध्ये एका मुलीसोबत ते रंगे हात पकडले गेले होते अशी न्यूज छापून आली होती ना असं म्हणते ईश्वरी. त्या दोघांची ही चूक नव्हती पण तरी सुद्धा मुद्दाम अशा बातम्या छापून आल्या होत्या असं म्हणते ईश्वरी. विनाकारण बदनामी झालेल्या एका मुलीची मी मुलगी बोलते असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे धुमाळला काम फुटतं बघा प्रेक्षक आणि बसतोच तो खाली. खरं तर हा सगळा एक सापळा होता. रमाकांत राजशिर्केना कुठल्या प्रकारचं व्यसन नव्हतं पण त्या दिवशी ते कुठल्या तरी वेगळ्याच नशेत होते असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि अचानक इंटरव्ह्यू साठी आलेल्या मुलीच्या अंगावर पडले असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि त्याच वेळी वाट बघत असल्यासारखा मीडिया तिथे अचानक हजर झाला असं म्हणते आता इथे ईश्वरी. खरं तर हे सगळं एक षडयंत्र होतं आणि ह्या सगळ्यामध्ये नेमकं कोण आहे हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं असं म्हणते आता इथे ईश्वरी. हे बघा
ही बातमी तुम्ही सुद्धा कव्हर केली होती असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्यामुळे प्लीज ह्या सगळ्यामध्ये कोण आहे हे आम्हाला सांगा, आम्हाला प्लीज मदत करा असं म्हणते आता इथे ईश्वरी. अहो मी काय मदत करणार, आम्हाला त्या न्यूजचे डिटेल हवेत सगळे आणि भेटा आम्हाला असं म्हणतो आता इथे आणं. तुम्हाला हवे तेवढे पैसे मी तुमच्या घरी पोचवतो असं म्हणतो तो कॅशमध्ये. तर आता ईश्वरी म्हणते अहो बोला ना धुमाळ, प्लीज मला थोडा वेळ द्या, मी भेटेची वेळ कळवतो तुम्हाला असं म्हणतो धुमाळ. असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे फोन देते बघा प्रेक्षक हो ईश्वरी. तर आता इथे धुमाळला मात्र खूप भीती वाटत असते. तर घाम पुसून घेत असतो तो आपला. तर आता इथे अर्णव बघत असतो ईश्वरीकडे. तर आता इथे परत अंजलीला दाखवले. तर आता ती फाईल ओपन करून बघते. शिर्के बिल्स आणि वाउचर ठेवून गेले साईन करण्यासाठी कामाच्या गडबडीत छाया करायचीच राहिला असं म्हणते आता इथे अंजली. तर राकेश तो म्हणतो अंजली चाळीत राहायला आलो तरी ही मालकीनीची अथॉरिटी अजून आहेच तुझ्याकडे असं म्हणतो राकेश. हे म्हणजे ही कशी काय राहू दिली त्या अर्णवने असं म्हणतो तो. असली अथॉरिटी आताच नाही राहिला तिथं अथॉरिटीचं काय घेऊन बसलाय असं म्हणते अंजली. फॉर्मॅलिटी म्हणून करते सगळं असं म्हणते अंजली. एक सांगू अंजली असं म्हणतो राकेश, म्हणजे तू सुंदर आहेसच आणि त्यातून आता काय म्हणतात ग तो प्रेग्नन्सीचा ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावरती असं म्हणतो राकेश. आणखीनच सुंदर दिसतेस आणि त्यात हे असं अथॉरिटीने साईन वगैरे करताना तर म्हणजे काय बोलू असं म्हणतो तो. काय म्हणतात ते अंजली ब्युटी विथ ब्रेन्स असं म्हणतो इथे राकेश. हो तुम्हाला कधी ना काय सुचेल काय सांगता येत नाही असं म्हणते अंजली. खरं सांगतो अंजली असं म्हणतो राकेश. रोज प्रेमात पडतो गो तुझ्या खरंच असं म्हणतो इथे राकेश आणि तिच्या हाताला बापी देत असतो. अहो दार उघडा असं म्हणते अंजली. असू दे की असं म्हणतो राकेश. काय घाबरतो की काय मी कुणाला असं म्हणतो तो. माझ्या डोळ्यात बघ माझी पोटदुखी वगैरे सगळं निघून जाईल असं म्हणतो राकेश. अहो असं काय करताय, मला सहाय्य करायची आहे तसं म्हणते अंजली. तर की मी कुठे नाही म्हणतो असं म्हणतो आता इथे राकेश. तुला माझ्या डोळ्यात बघत राहायला लागेल असं म्हणतो राकेश. तर आता इथे तुम्हाला बघताना सहाय्य कसं करू असं म्हणते अंजली. त्यात काय करू शकतेस असं म्हणतो आता इथे राकेश. तर हे घे असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अंजलीला तो वाचायलाच येत नाही आणि सगळे बिल्स ती सही करत जाते आणि न बघता बघा प्रेक्षक हो काय बघायचंय खाली बोरिंग बिल्स आहेत ग नेहमीची असं म्हणतो इथे राकेश. तुला सांगतो हे सगळं तुझ्या डोळ्यांमध्ये बघायचं असं म्हणते तो. आणि आता इथे बघा बावळट अंजली सगळे आपल्या भावाचे पैसे सगळे उद्ध्वस्त करून टाकते. आता ते वल्लरीचे सगळे बिल साईन करते बघा प्रेक्षक होती. हा राकेशच्या नादी लागून बाप रे कसली बहीण आहे खरंच प्रेक्षक हो. अंजलीला खूपच बावळट दाखवलंय, एवढं बावळट बाप रे. तर आता काहीच तिला बघायला देत नाही बघा प्रेक्षक आणि सगळं साईन करून टाकते अंजली. खरंच प्रेक्षक हो मला अंजलीला बघितलं तर खूप राग येतो प्रेक्षक हो. म्हणजे आपल्या नवऱ्याचं तिला काय कळत नाही आणि आता इथे दुसऱ्यांचं सगळा उद्धार करत असते, त्याचं सगळं काढून घेऊन बघा प्रेक्षक होती. अहो काय झालंय तुम्हाला असं म्हणते अंजली. तर प्रेम आहे राणी सरकार असं म्हणतो राकेश. निस्वार्थ प्रेम आलोच असं म्हणतो आणि राकेश निघून जातो तिथून. तर आता तेवढंच साईन करून घेऊन तो जातो का प्रेक्षक बाहेर. तर आता तो फोन लावतो. मामी असं म्हणतो इथे राकेश तुमचं काम झालंय का, पण आता त्याचा हिस्सा माझ्यापर्यंत पोचला पाहिजेत काय असं म्हणतो इथे राकेश. हा तर आता इथे बघा प्रेक्षक हो वाट बघत असते कॉलची ईश्वरी आणि अर्णव पण तिथेच असतो थांबलेला. थोडा वेळ त्या म्हणाला आणि अजून कॉल करत नाही हा माणूस असं म्हणते ईश्वरी. मी सिंदूरच म्हणतो अर्णव डोंट गेट हायपर हॅव सम पेशन्स असं म्हणतो तो. पण ह्यात विचार करण्याचं काय सर असं म्हणते ईश्वरी. लोक विचार करत नाही बसत पेट काम करताना. चांगलं काम करायला सांगितले की केवढा वेट करवायला लावतोय बघितलं ना असं म्हणते ईश्वरी. आय एम शुअर तो फोन करेल असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते की हा या सगळ्यामुळे खूप तकलीफ झाली हो माझ्या आईला असं म्हणते ईश्वरी. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तकलीफ झाली असं म्हणते इथे ईश्वरी. कधी एकदा सत्य समोर येत आहे आणि माझ्या आईवर झालेले खोटे आरोप पुसले जात आहेत ना असं झालंय मला असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी बघत असते वाट बघा प्रेक्षक हो तिच्या फोनची. तर आता इथे बघा प्रेक्षक हो उदयकांत राजे शिर्केकडे बॅग घेऊन आलेली असते. आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो 50 लाख असं म्हणतो आता इथे उदयकांत आणि असा लागतो तो मोठमोठ्यान. आता शोभा आली ह्या रिकाम्या टेबलला असं म्हणतो आता इथे उदयकांत. तर आता इथे हा असं म्हणून आता सुटकेस काढून घेते आता वल्लरी. तुम्हालाच मिळणार आहेत पैसे पण माझी एक अट आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. काय अट असं म्हणतो आता इथे उदयकांत. तुम्हाला अटी घालणार असं म्हणतो आता इथे उदयकांत. ह्या उदयकांत राज शिर्केला अटी घालणार तू असं म्हणतो आता इथे उदयकांत बघा प्रेक्षक हो. माझ्या कामाच्या बाबतीत माझ्या अटी मीच ठरवतो असं म्हणतो आता इथे उदयकांत बघा प्रेक्षक हो. दुसऱ्यांच्या अटी ऐकण्याची सवय नाहीये मला समजलं असं म्हणतो तो. ठीक आहे म्हणते आता इथे वल्लरी. ठीक आहे मग विसरा आणि हे पैसे आता विसरा असं म्हणतो बघा प्रेक्षक हो इथे वल्लरी. तर आता इथे अर्णव म्हणतो माझ्या आईवर सुद्धा खूप मोठा अन्याय झालाय. ती जग सोडून गेली ह्या प्रकरणामुळे. तुझ्या आय मीन जे काय खरं आहे ते बाहेर यायलाच हवं असं म्हणतो इथे अर्णव. सर तुमच्या आईच्या आत्महत्येमध्ये माझ्या आईचा काहीच हात नव्हता हे मला काही करून सिद्ध करायचं आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे ईश्वरीला कधी कॉल येतो असं वाटत असतं. ती खूप बेचैन झालेली असते. तर अर्णव म्हणतो तुझा हा रेस्टलेसपणा बघून माझं मन मला सांगते की तू आणि तुझी आई खरं बोलताय असं म्हणतो आता इथे अर्णव. बघ आपण या प्रकरणाच्या मुळाशी पोचू. ओके असं म्हणतो इथे अर्णव. ते तर होणारच आहे असं म्हणते इथे ईश्वरी. कधी ना कधी तर सत्य जगासमोर येतच असतं असं म्हणते ईश्वरी आणि ती वेळ
आता आली असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी वाट बघत असते. हा माणूस फोन उचलत नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर बघा प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. बघा तरी कॅपमध्ये काय ते बोल काय काम आहे असं म्हणतो उदयकांत. ईश्वरी अर्णव राजशिर्के नावाचा काटा नको आहे मला माझ्या आयुष्यात असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे उदयकांत फोन लावतो आणि म्हणतो सध्या काम आहे पैसे मागशील तेवढे मिळतील पण काम 101% व्हायला हवं असं म्हणतो आता इथे उदयकांत. तर आता इथे ईश्वरीला बघा प्रेक्षक हो चारी बाजून गुंड येऊन पकडतात तर तिच्या डोक्यावर खूप मारतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिला चक्कर येते तेवढाच आता इथे अर्णव येतो बघा प्रेक्षक हो. तर आता तिला मारत असतात गुंड चारी बाजून आणि अर्णवलाही सगळं दिसत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता रिकॅप्स होतं इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.